आज आमच्या गावच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता. सकाळी उठून फ्रेश झालो आणि हॉटेलमध्येच पोहे आणि उपमाचा नाश्ता ऑर्डर केला. नाश्ता करून झाल्यावरती सगळं सामान पॅक केलं कारण हॉटेल अलंकारमधून आज चेकआउट होतं. सो आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. चेकआउट झाल्यानंतर आम्ही थेट माझ्या मामाच्या गावी गेलो. तिथे गेल्यावरती आजी, मामा, मामी आणि मधुरा यांना सगळ्यांना भेटलो. मामांनी खास आमच्यासाठी आंबे आणले होते. खरं सांगायचं तर सगळ्यांसोबत अजून वेळ घालवायचा होता, पण पुढच्या ठिकाणाला निघायचं होतं आणि जास्त वेळ थांबता आला नाही. थोड्या गप्पा, थोडंसं हसणं, पुन्हा निघायची वेळ आली आणि खरंच आपली माणसं भेटली ना, की परत निघावंसं वाटत नाही. त्यानंतर आम्ही निघालो ढेबेवाडीला. हे आमच्या बाबांचे आजोळ आहे. सो आम्ही दरवर्षी इथे येतो. सो इथे आल्यावरती देवीची ओटी भरली, नाईकबा देवाचं दर्शन घेतलं आणि मनापासून प्रार्थना केली. दर्शन झाल्यानंतर एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. अचानक आमच्या कारजवळ मोर दिसले. 1-2 नाही तर जवळपास 5 मोर होते आणि अगदी डोंगराच्या दिशेने चालत होते. मी आयुष्यात पहिल्यांदा इतके जवळून मोर पाहिले आणि शौर्यनेही पहिल्यांदा मोर पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप छान वाटलं. आम्ही अर्धा तास तिथे थांबलो होतो आणि त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतला. संपूर्ण ट्रिपमध्ये हा एक आठवणीत राहण्यासारखा क्षण होता. त्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेचा प्रवास सुरू केला. प्रवास सुरू करत असताना आम्ही साताराजवळ पोहोचलो. तिथे प्रसिद्ध कंदी पेढे घेण्यासाठी थांबलो. सर्वप्रथम आम्ही तर तिथे चव बघितली. खरंच खूप टेस्टी होती. सो मग आम्ही घरी नेण्यासाठी कंदी पेढे घेतले. तुम्ही कधी सातारी कंदी पेढे खाल्ले आहेत का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आमचा 1 आठवड्याचा गावचा प्रवास संपला आणि आता पुन्हा मुंबईला चाललोय आणि पुन्हा रोजचं काम, रोजची धावपळ सुरू होणार आहे. पण 1 आठवडा आम्हाला खरंच खूप सुंदर आठवण देऊन गेला. कुटुंबासोबत घालवलेले क्षण, देवदर्शन, प्रवास, निसर्ग आणि आपल्या माणसांचं प्रेम हे सगळंच कायम लक्षात राहणार आहे. तुम्हालाही गावाला जायला आवडतं का? आणि तुमच्या गावातल्या सर्वात सुंदर आठवणी कोणत्या? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू. बाय बाय.